नवीन संघ, सारं काही नवीन. तुम्हाला क्रिकेटमध्ये पुन्हा नव्यानं सुरुवात करावी लागते. अगदी ए पासून तुम्हाला सुरुवात करावी लागणार आहे. समोर कोणताच क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर कोण वरचढ असा नाही. जो चांगला क्रिकेट ज्या दिवशी जो खेळेल तो संघ मात्र हबी होणार हे निश्चित आहे. इथे टॉस हारलाय महेशमती मोहा कोळीवाडा संघ आणि बॅटिंग आले आणि बॅटिंगसाठी मात्र सज्ज होईल सलामीवीर. यंदाच्या हंगामामध्ये ज्याच्या नावावर 3-3 अर्धशतकं आहेत तो अनिकेत कोळी. नुकतीच बामणडोंगरीचं मैदान ज्यांनी मारलं आणि स्वर्गीय गोपाळशेठ नाईक स्मृती चषक ही ट्रॉफी मात्र त्यांनी उंचावली. एक मानाची स्पर्धा उल्वे नोडमधील आणि त्या स्पर्धेमध्ये मात्र बाईक वीर पहिल्यांदा मोहा कोळीवाडा गावामध्ये बाईक गेली आणि ती बाईक मात्र मिळवण्याचं बहुमान मात्र ज्या खेळाडूला मिळाला तो अनिकेत कोळी सज्ज होईल सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वळवली संघ. तर प्रकाशजी पाटील कुंडेबहाळ ज्यांचं या ठिकाणी आगमन झाले त्यांना सुद्धा विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. एकता क्रिकेटला बंगारपाडा आयोजित या स्पर्धेमध्ये आज स्पर्धेचा पहिला दिवस. सकाळचं सत्र मात्र गाजवलंय ते कुंडेबहाळ संघानं आणि दुसऱ्या सत्रामध्ये दुपारच्या सत्रामध्ये मात्र कोणता संघ पुढे जाणार याची सगळ्यांनाच आता मात्र उत्सुकता लागली. पहिली मॅच जिंकली नारपोली संघानं. अगदी दमदार परफॉर्मन्स त्यांनी दिला. एक बलाढ्य टीमला मात्र या स्पर्धेमधून बाहेर व्हावं लागलं. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं जावळेसारखा संघ पराभूत झाला, विचुंबेसारखा बलाढ्य संघ पराभूत झाला. त्यानंतर आपण पाहिलं सार्थक इलेव्हन वाजे संघ पराभूत झालाय. आणि आजच्या दिवसामध्ये मात्र कोणता चमत्कार घडणार, कोणता संघ मात्र सुपर 4 मध्ये दाखल होणार याची उत्सुकता वळवली संघ एक एक हळूहळू मैदानामध्ये येत आहेत. सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेत परंतु प्लेइंग 11 वळवली संघ. आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोचे खजिनदार सत्यवानजी मात्रे यांचा संघ अजून प्लेइंग 11 रेडी होत नाहीये. 2:45 वाजता त्यांचा पहिला राऊंड लागलाय. आजकाल पाहायला गेलं तर बऱ्याचशा मैदानावर अशा प्रकारच्या घटना घडत असतात. संघ वेळेवर न पोहोचणं त्यामुळं सगळ्यांनाच त्रास होतो, आयोजकांपासून सगळ्यांनाच. आणि मग शेवटला मात्र षटकं कमी करावी लागतात आणि नाहक कोणत्या तरी एका संघाला मात्र त्याचा फटका बसत असतो. मॅच खेळायची म्हटली की उत्साह पाहिजे. अगदी सकाळपासून लवकर उठून लवकर स्नान करून कधी एकदा मैदानावर जातोय असं वाटलं पाहिजे. बऱ्याच वेळा बरेचसे संघ उशिराने येत असतात. मग पेनल्टी घ्यायला सुद्धा तयार असते. वरून सांगणार आम्हाला पेनल्टी द्या असे पण बरेचसे संघ आम्ही पाहिलेत आणि पेनल्टी घेऊन खेळणार. तर वळवली संघ हळूहळू तयार होतोय, क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये आहे. बरेचसे खेळाडू उशिरानं दाखल होतात या मैदानावर. अजून प्लेइंग 11 तयार होत नाहीये. सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेत. 5 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या फेरीमधील ही शेवटची लढत असेल. एकता क्रिकेटला बंगारपाडा आयोजित आपण ही स्पर्धा आपण पाहतो एकता चषक 2020-21. कारण या स्पर्धेचा विजेता संघ आपल्याला मिळणार आहे तो नव्या वर्षामध्ये 2021ला. आज सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी ही स्पर्धेचं आयोजन. दिमागदार स्पर्धा आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. जे प्रेक्षक आमच्या समवेत ऑनलाईन जोडले गेलेत त्या सगळ्यांचं मी दीपक पाटील मनापासून स्वागत करतोय. तर अखेरीस मात्र सज्ज झालाय वळवली संघ. यंदाच्या हंगामामध्ये त्यांच्या समवेत आहे मोठा संघ कारण म्हणावं लागेल, कारण मोठ्या मोठ्या स्पर्धा तो संघ जिंकलाय. त्यामुळं दिमागदार परफॉर्मन्स सादर केलाय. अनिकेत कोळी आणि सागर कोळी अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले.
तर गोलंदाजी मार्कवर मात्र ऋषिकेश चौधरी वळवली संघाकडून पाहायला गेलं तर स्ट्रायकर गोलंदाज ज्याच्यावर जास्त भरोसा करतो वळवली संघ नेहमीच गोलंदाजीमधून. आणि ऋषिकेशकडे पहिलं षटक क्षेत्ररक्षण लागलं आणि आता मात्र सामन्याला सुरुवात. पहिला बॉल घेऊन अनिकेत आणि सागर अशी सलामीची जोडी मैदानामध्ये समोर आहे. 3-3 अर्धशतक ठोकणारा अनिकेत कोळी. यंदाच्या हंगामामध्ये मात्र किंजल ट्रॉफी, त्यानंतर JWR, त्यानंतर मात्र स्वर्गीय गोपाल शेठ नाईक, 3-3 मैदानावर अर्धशतक ज्याच्या नावावर आहेत तो आहे स्ट्राइक एंडला अनिकेत. पहिला बॉल ऋषी, पहिल्याच बॉलवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र ऋषिकेशने त्याला बीट केलंय. ही लढाई आहे आता मात्र खऱ्या अर्थानं. एका बाजूला चांगला गोलंदाज वळवली संघाचा, दुसऱ्या बाजूला तेवढाच चांगला फलंदाज अनिकेतला आपण पाहतोय. सर्कलचं रिस्ट्रिक्शन, क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणारं षटक पहिलं. आडव्या पॅटने यावेळेस मात्र अनिकेत गुडघे टेकून स्लॉक स्वीप करतोय. बॉल चाललाय सीमा पार, षटकारानं स्वागत केलं जात आहे. खातं उघडलंय. श्री गणेशा होते मोहा कोळीवाडा संघाचा या षटकाराच्या मदतीनं. हीच तर खऱ्या अर्थानं खासियत आहे मैदानाच्या चौफेर फटकेबाजी. नेहमीच ऑन साइडला अजूनही पाहायला गेलं तर तेवढाच मजबूत असा ओळखला जातो अनिकेत. आणि यंदाच्या हंगामामध्ये मात्र खोऱ्यानं धावा उभारल्यात या बॅट्समननं. त्यामुळे पहिल्या 2 षटकांमध्ये अनिकेतसाठी क्षेत्ररक्षक तैनात कुठे करायचे हा मोठा प्रश्न आता मात्र वळवली संघाच्या कर्णधारासमोर असेल. ओव्हर द विकेटनं बॅटची कड आणि गलीमध्ये चकून बॉल चाललाय. डीप तडमान सीमारेषा पार. अनिकेतच्या बॅटमधून आता मात्र मिळणार आहेत 4 धावा. चौकारानं धावसंख्या 10 वर. नाराज आहे ऋषिकेश चौधरी. इथे मात्र एक मोठी विकेट, काहीही झालं तरी मोहा कोळीवाडा संघाच्या अनिकेतला बाद करायचं एवढंच मात्र त्याच्या मनामध्ये असेल. आणि अनिकेतला बाद लवकर करून जेवढा प्रेशर त्यांच्यावर टाकता येईल तेवढा तो टाकायचा आहे ऋषिकेशला. परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मिळणं फार गरजेचं आहे, त्यासाठी तो नाराज सुद्धा होतोय. राईट अमोर द विकेट ना समोर खेळला. इथे मात्र गोल्डन चान्स. अनिकेत कोळीचा झेल सोडणं स्वतःनी पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. जर तुम्ही अनिकेतला यावर्षी ओळखलं नसेल तरी फार मोठी चुकी केले. मी तर म्हणेन क्षेत्ररक्षक रमेश श्रीवास्तव त्या ठिकाणी संघामधील एक पाहायला गेलं तर मुख्य खेळाडू आहे आणि फार मोठी चुकी झाली. चुकी, या चुकीला आता प्रायश्चित किती करावं लागेल माहिती नाही, परंतु सुटकेचा निश्वास टाकला असेल मोहा कोळीवाडा संघानं. परंतु ऋषिकेशचं मी कौतुक करेन, जीव तोडून गोलंदाजी करतोय. खूप चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क केला होता. यावेळेस मात्र बिलकुल चान्स नाही सागरसाठी. बॉल निर्धाव चाललाय, निर्धाव चेंडूची सांगता. खूप चांगलं षटक मी तर म्हणेन, कारण या गोलंदाजानं ज्या पद्धतीनं ऋषिकेशने गोलंदाजी केले, चान्स जरूर 1-2दा दिली होती त्यानं बाद करण्याची, परंतु रमेश आज मात्र निराश केले. फुल टॉस बॉल होता, ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र वाईड स्लॉंग ऑफ सीमा रेषा पार. बॉल चाललाय 4 धावांसाठी. सागर कोळीच्या बॅट मधून निघतोय चौकार आणि या चौकाराने धावसंख्या पहिल्या षटकाच्या अंती 15 धावा, बिनबाद 15 अशी धावसंख्या. एक विकेट जरूर लागला असता तो ऋषिकेश चौधरीच्या नावावर, परंतु त्यासाठी मात्र श्रीवास्तवकडून झेल स्वीकारणं गरजेचं होतं. त्या झेलपेक्षा अनिकेत कोळीचं राहणं फार महत्वाचं होतं मोहा कोळीवाडा संघासाठी. तर विकेटची किंमत खूप आहे यंदाच्या सीझनमध्ये जर विचार केला तर. आणि अशा खेळाडूला जीवनदान देणं आता मात्र येणारा काळ ठरवणार. या जीवनदानाचा फायदा कशा पद्धतीनं घेतला जाईल, ही जखमेवर मात्र मीठ चोळलं जाईल, हे येणारा काळ जरूर ठरवणार आहे. परंतु ही चांगली स्टार्ट मिळाली, अडखळत का होईना पहिल्या षटकामध्ये 15 धावा मात्र पूर्ण केल्या त्या फलंदाजी करणाऱ्या मोहा कोळीवाडा संघानं. अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. रत्नदीप चौधरी येतोय गोलंदाजीसाठी. दुसरं पॉवर प्लेचं षटक. 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आहेत.
पुढे सरसावत स्टेप आउट केलं होतं. यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, अगदी पहिल्याच बॉलवर मात्र हुकूमत गाजवण्याचा प्रयत्न केला होता अनिकेत कोळीनं, परंतु तो प्रयत्न हाणून पाडलाय रत्नदीपनं. अतिशय वेगानं बॉल टाकला आणि सरळ मात्र यष्टिरक्षक शेलटकरच्या हातामध्ये. पहिला बॉल आलाय निर्धाव. वाईट मुहूर्त विकेटनं अजून एक भन्नाट स्पीडनं गोलंदाजी करतोय रत्नदीप. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, थोडीशी दिशाहीन आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा. रवी पाटील सर फ्रॉम रोहिंजण पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेग पंच सुनीलदादा पाटील मोरबी. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव मिळाली. 16 धावा धावफलकावर. भन्नाट रनअप आहे. सर्कलच्या बाहेरून तो धावत येतोय. पुन्हा एकदा पुढे सरसावत. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न केलाय अनिकेत कोळी डेंजर एंडला. पुन्हा एकदा काळजाचा ठोका चुकला होता. व्हाईट बॉलचा इशारा जरूर आलाय, परंतु इथे धावचीची संधी पुन्हा एकदा निर्माण झाली होती आणि अनिकेत कोळी डेंजर एंडला होता. बाल बचावला. आज मात्र पाहायला गेलं तर लक फॅक्टर त्याच्यासाठी आहे. 2 रन्स मिळतील 2 धावेनं 18 धावा, 18 रन्स ऑन बोर्ड. दुसरा व्हाईट बॉल या ओव्हरमधील रत्नदीप वेगवान गोलंदाजी जरूर करतोय, परंतु दिशाहीन. वेगावर तुमचं नियंत्रण असावं लागतं, अन्यथा असेच चेंडू पडतात. स्पीड चांगला आहे. अचूक टप्प्यावर जर गोलंदाजी केली तर नक्कीच फलंदाजांना अडचणीत आणू शकतो हा गोलंदाज. राईट मोर द विकेट ना. बॅटची कड आणि पुन्हा एकदा गलीमधून बॉल निसटला. दरम्यान सीमारेषा पार होतोय. 4 धावा मिळतील पुन्हा एकदा. चौकारानं धावसंख्येमध्ये बदल होईल. सागर कोळीच्या बॅटमधून या 4 धावा आणि 22 वर जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. 22 लॉस ऑफ 0 विकेट. आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळेस मात्र छेडछाड करण्याचा प्रयत्न सागर कोळीचा. बॅटची आउटसाइड एज लागली आणि त्यानंतर मात्र 2 क्षेत्ररक्षक जरूर आहेत. फसली पाडी गली त्यांच्या मधून बॉल निघून जातोय. रत्नदीप पुन्हा एकदा सज्ज होईल. लेफ्ट केलाय. पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉलचं हे षटक लांबणार. तिसरा व्हाईट बॉल या षटकामधील, म्हणजे 9 चेंडू तर टाकावेच लागणार आहेत. दहा खेळाडू घेऊन मैदानामध्ये उतरलाय, कारण एक खेळाडू येणं आतमध्ये, परंतु त्याला मात्र थांबवलं जाते कारण दुसरं षटक संपल्यानंतर निलेश आतमध्ये जाईल. इथे मात्र सज्ज होईल. यावेळेस अजून एक वेगवान बॉल. यावेळेस चांगली दिशा होती आणि अचूक टप्प्यावर खास करून गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर टॉस झाला. तेवढाच वेगानं मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल चाललाय. निर्धाव चेंडूची सांगता. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज रत्नदीपचं. संधी गमवल्या मी तर म्हणून वळवली संघानं. अनिकेत कोळीचा एक सोपा झेल सुटला आणि तिथे वर्चस्वाची संधी गमवली. खूप चांगला स्ट्रोक कव्हरच्या वरतून. यावेळेस मात्र सरळ व्यासपीठाच्या वरतून भिरकावलाय. व्हॉट अ ग्रेट शॉट. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुंदर कव्हर ड्राईव्ह. 6 धावांकरता सागरच्या बॅट मधून मात्र हा षटकार. आणि मॅच बॉल आलाय. रत्नदीपचा ओव्हरपिच खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केला होता. कव्हरच्या वरतून षटकार. मागच्या बॉलवर धावसंख्या वेग घेते आता मात्र. 29 आडव्या बॅटने यावेळेस मात्र पुलचा फटका समोर खेळलाय. लॉंग ऑनला मात्र वेगानं त्या ठिकाणी ऋषिकेश येतोय. सिंगल येईल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या 30 वर 30 रन्स. दुसरं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय.
30 धावा झाल्यात, 15च्या सरासरीनं ही वाटचाल आहे आणि ही वाटचाल अशी सुरू राहिली तर फार मोठी धावसंख्या मात्र उभारू शकते. सकाळच्या 17 मध्ये 90 केल्या होत्या विचुंबेनं याच मैदानावर. खूप चांगला स्ट्रोक, यावेळेस मात्र पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर जखमेवर मीठ चोळत असताना अनिकेत कोळीच्या बॅट मधून निघतोय हा खणखणीत षटकार. 36 वर जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड 36. 10 खेळाडूंशी वळवली संघ पहिले 2 षटक मैदानामध्ये खेळला. 36 धाबा 18च्या सरासरीने आल्या आणि इथून मात्र त्यांचा प्लेइंग 11 अखेरीस तयार झालाय. स्क्वॉड आता मात्र तयार होतोय. इथून मात्र कशा पद्धतीने रणनीती आखली जाईल टेन्शन जरूर आहे, कारण या विकेटचं टेन्शन, या विकेटची किंमत आता मात्र चुकवतोय तो वळवली संघ. तिसरं षटक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ऋषिकेश चौधरी येतोय. चांगल्या पद्धतीनं षटक हाताळलं होतं. जरूर धावा त्याच्या ओव्हरमध्ये आल्या होत्या, परंतु विकेट घेण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला होता पहिल्याच ओव्हरमध्ये. पाहिजे तशी क्षेत्ररक्षकांची साथ मात्र त्याला मिळाली नाहीये. इथे प्लेइंग 11 आलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं लांबलं जाणार. 5 क्षेत्ररक्षक आता मात्र 38 सर्कलच्या बाहेर तैनात केले जातात. स्क्वेअर लेग मिड विकेट, त्यानंतर ऑन साइडला लॉंग ऑन आहे आणि ऑफसाइड जर पाहिली तर अगदी स्ट्रेट लॉंग ऑफ आणि टीप एक्स्ट्रा कव्हरला सागर कोळीसाठी ही फिल्डिंग. यावेळेस हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप निघून जातोय. सरळ निर्धाव चेंडूची सांगता हे करावं लागणार आहे. निर्धाव चेंडू टाकून थोडंसं प्रेशर आता मात्र क्रिएट करावं लागेल ते बॅट्समनवर. विकेट्स त्यासाठी हा एकमेव पर्याय असू शकतो. 1-2 विकेट्स घेणं, जेणेकरून प्रतिस्पर्धी मोहा कोळीवाडा टीमवर कशा पद्धतीनं प्रेशर टाकता येईल हेच आता मात्र विचार करावा लागेल ऋषीला. अजून एक यावेळेस बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, थोडासा फुटवर्कचा अभाव प्रामुख्यानं जाणवला आणि दुसरा निर्धाव चेंडू या ओव्हरमधील ऋषिकेश चौधरी कमबॅक करण्याचा सुतोवाच मात्र त्यांनी दिलेत. वेग प्रचंड आहे, थोडंसं टायमिंग करणं कठीण जाते सागर कोळीसाठी. राईट मोर द विकेट न सज्ज, बॅटची एज आणि आता मात्र फर्स्ट स्लिप मध्ये झेल. रत्नदीप त्या ठिकाणी आणि सुंदर झेल. बॅट्समन आउट होते. पहिला धक्का ब्रेक थ्रू हवा होता, पहिली विकेट हवी होती आणि ती अखेरीस दिले ती संघाच्या मुख्य गोलंदाज ऋषिकेश चौधरीनं. सागर कोळी बाद होतोय. तिसऱ्या क्रमांकावर मात्र मैदानामध्ये दाखल होत तो सुयश कोळी. नऊ चेंडू आणि 15 धावांची इनिंग त्यानं साकारली. सागर कोळीनं आपल्या टीमसाठी चांगल्या स्थितीमध्ये आहे मोहा कोळीवाडा संघ. अजूनही सुयश कोळी एक मॅच विनर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. किंजल ट्रॉफीमध्ये सुद्धा दमदार परफॉर्मन्स काल झाली. बामणडोंगरीच्या मैदानावर सुद्धा अगदी संघ संकटामध्ये असला की सुयशची गरज लागते. मग त्याची ती गोलंदाजी, त्याची फलंदाजी, सगळ्याच फॉर्मॅटमध्ये अतिशय चांगल्या रीतीनं हा खेळाडू पुढे चाललाय सुयश कोळी. आणि यश त्याच्या नावामध्येच आहे, त्यामुळं तो नेहमी यशस्वी होत असतो. परंतु इथे मात्र तिसऱ्या क्रमांकावर तो येतोय. मागचे 3 चेंडू निर्धाव खेळलाय तो मोहा कोळीवाडा संघ. इथून नवीन येणारा बॅट्समन आता मात्र सुयश कशा पद्धतीनं बॅटिंग करतोय. समोर मात्र भन्नाट स्पीड आहे. ऋषिकेश चौधरी पहिलाच बॉल फेस करत असताना यावेळेस मात्र आडव्या बॅटनं लॉंग ऑन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, मिळेल सिंगल. खातं उघडतोय आपलं. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 37. 37 धावा. ह्या षटकामध्ये धावा कमी आल्यात. हे बऱ्याच वेळा घडतं. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला धावा मिळतीलच असं नाहीये. गोलंदाजी सुद्धा कधी कधी हवी होत असते आणि ती गोलंदाजी हवी होताना दिसले ती वळवली टीमकडून. खूप चांगली बॉलिंग आता मात्र पहिल्या 4 बॉलमध्ये साकारले. खूप चांगला स्ट्रोक. यावेळेस मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, मनीषा डोक्यावरून. यावेळेस मात्र षटकार. नाराज जरूर सगळे आहेत इथे, पुन्हा एकदा नाराज. आणि का होऊ नये, कारण नक्कीच हा षटकार आडण्यासारखा तर होता. झेल सुद्धा टिपता आला असता आणि सुद्धा वाचल्या असत्या, परंतु हे पुन्हा घडलं ऋषिकेशच्या गोलंदाजीवर. ऋषिकेश म्हणत असेल की अनिकेत कोळीची विकेट घेण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करतोय, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ नाही तर मग त्याचा उपयोग काय. कारण एक सूत्र नेहमीच आहे क्रिकेटमध्ये, क्षेत्ररक्षकांची साथ, चला करूया फलंदाजांवर मात. परंतु हे सूत्र या मॅच मध्ये कुठेतरी मागे पाहायला मिळतंय आणि वळवली संघ
गोलंदाज सुद्धा निराश होतोय. आणि का निराश होऊ नये, कारण ज्या धावा जोडल्या जातात त्या गोलंदाजाच्या खात्यामध्ये जोडल्या जातात, फिल्डरच्या नाही. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या षटकानंतर धावफलकावर धावा लागल्या तर 43 धावा. 43 लॉस ऑफ 1 विकेट बाद होणारा फलंदाज सागर कोळी, ज्यानं 15 धावांचं योगदान दिलं होतं. इथून येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये स्लॉग ओव्हरच्या कशा पद्धतीनं आक्रमण केले जातील याकडे मात्र सगळ्यांचीच नजर असेल. इथून 2 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखलं जात आहे, अजून एक चांगलं षटक येणं फार गरजेचं आहे. ऋषीनं चांगली गोलंदाजी केली, षटकार जरूर आला, परंतु षटकार कोणत्या परिस्थितीमध्ये आला हे सुद्धा प्रेक्षकांना माहिती आहे. 7 धावा त्याने दिल्या आणि एक बहुमूल्य विकेट वर केली. आणि या इथून मात्र नवीन गोलंदाज मनीष पाटील कडे चेंडू सोपवलाय. आणि त्याच्याकडूनच चुकीचं क्षेत्ररक्षण झालं होतं डीप एक्स्ट्रा कव्हरला. जेव्हा अनिकेत कोळीचा आत्ताच पाहायला गेलं तर षटकार जो आला होता आणि मनीष पाटील याच्याकडेच आता संघाने सांगितले तूच जबाबदारी घे आणि तुलाच आता मात्र काहीतरी करायचं आहे. आणि तो सज्ज होतोय. समोर बॅट्समन आहे तेवढ्याच ताकदीचा सुयश कोळी. टप्प्याचा बॉल पूल केलाय, बराच दूरवर जाऊन हा बॉल पडेल. शॉर्ट ऑफ लेंथ होता, हाफ ट्रॅकर आणि सहजतेनं सुयशनं धाडलंय ते मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. एकोणपन्नास जावा, 49 रन्स ऑन बोर्ड. खूप चांगल्या पद्धतीनं यावेळेस मात्र हा फटका कन्वर्ट केला गेला आणि मनीष पाटीलला मात्र पहिल्याच चेंडूवर आलेल्या षटकारानं तोही थोडासा गडबडून गेला असेल. राईट मोर द विकेटनं फिरून खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र वेगानं सिंगल कंप्लीट केली जाते आणि अर्धशतक धाव फलकावर. मोहा कोळीवाडा संघाच्या 50 धावा कंप्लीट, 50 अप. 3.2 ओव्हर्स मध्ये या 50 धावा कंप्लीट केल्यात त्या मोहा कोळीवाडा संघानं. उल्वे नोड मधील एक ताकदवान संघ म्हणून आता मात्र उदयास येऊ पाहतोय. 4थं षटक सुरू आहे. मनीष पाटील टू अनिकेत, ही लढाई. टप्प्याचा बॉल इथे चापट मारण्याचा प्रयत्न अनिकेतचा आणि त्याच्याकडेच पुन्हा एकदा झेल आणि त्यानंच मात्र सोडलाय. आता रागावणार कोणावर, कारण तोच गोलंदाज आणि तोच झेल घेणारा सुद्धा. फॉलो थ्रू मध्ये त्याला मात्र टिपता आला नाहीये. थोडासा बॉल त्याच्या चेहऱ्यावर जरूर लागला असेल, परंतु ऋषिकेश चौधरी मात्र प्रचंड नाराज आहे त्याच्या परफॉर्मन्सवर. संधी त्याने मिळवली होती आणि अनिकेत कोळीला बाद करण्याची आज मात्र बऱ्याचशा संधी दवडल्यात आणि एवढ्या संधी देत दवडल्यानंतर अनिकेत पण म्हणत असेल, तोही खुश होत असेल मनामध्ये, कारण एवढ्या संधी दिल्यानंतर तो सोडणार नाहीये. यावेळचा हा बॉल कव्हरच्या वरतून खेळलाय सहजतेनं. सुयशनं मात्र हा ठोकलाय षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता मात्र कमालीचा वेग घेणार. 57 ऑन बोर्ड. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना अनिकेत थोडासा अडखळत खेळतोय. धावा आपल्या संघासाठी जरूर केल्यात, 3 वेळा त्याला बाद करण्याची संधी मात्र गमावली, ती वळवली संघानं. मनीष पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र अतिशय वेगानं गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षक मुकेश शेलटकरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र केलाय, परंतु तो झेल घ्यायला हवा होता हे सारे जण म्हणत असतील, कारण तो सोपा झेल होता अजूनही. सुयश पुन्हा एकदा, अजून एक निर्धाव चेंडू. प्रचंड वेग आहे प्रत्येक गोलंदाजाकडे आणि झेल जर बाजूला ठेवले तर गोलंदाजी मी म्हणेन खूप चांगली झाले. प्रत्येक गोलंदाजाचं मी कौतुक करेन. जरूर धावा दिल्यात गोलंदाजांनी आज, हे मात्र निश्चित आहे, कारण गोलंदाजांनी धावा दिल्यानंतर कौतुक कसलं असे पण बरेच विचारत असतील, परंतु जे निर्धाव चेंडू टाकलेत ते नक्कीच वाखाणण्याजोगे होते. काही चेंडूंचा अपवाद वगळला तर त्या बॉलवर बऱ्याचदा षटकार सुद्धा जाताना पाहिले. विकेट घेण्याच्या संधी सोडल्या, परंतु वेग मात्र प्रत्येक गोलंदाजाकडे भन्नाट आहे आणि वेगावर मात्र थोडासा अडकवण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेला मोहा कोळीवाडा संघ, परंतु सुस्थितीमध्ये आहे. 4 ओव्हर्स नंतर 57 धावा. शेवटचं षटक, लास्ट ओव्हर.
तर शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं आणि या शेवटच्या षटकासाठी मात्र विशाल चिंद्रणकरकडे हा चेंडू सोपवलाय. अनिकेत कोळी समोर आहे. 3-3 त्याला आज मात्र जीवनदान मिळाले. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये स्लॉगिंग कशा पद्धतीने करणार, इथे मात्र व्यवस्थित टायमिंग झालं नाहीये. बॉल सरळ चाललाय लॉंग ऑनला. सुयश दुसऱ्या धाब्यासाठी सरसावलाय. इथे मात्र सेकंड रन सुद्धा कंप्लीट केली जाते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. दोनही बॅट्समन मध्ये 59 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 59 धावा 70च्या खाली हा स्कोर कार्ड रोखणार का, की 1-2 मोठे फटके मारून ही धावसंख्या मात्र 70च्या पुढे नेणार अनिकेत कोळी. 10 चेंडूंमध्ये 26 धावांची इनिंग त्यानं साकारले आतापर्यंत. चिंद्रणकर यावेळेस मात्र हा बॉल लेफ्ट केलाय. पंचांनी मात्र सांगितले हा बॉल आतून चाललाय, त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता लेफ्ट मोर द विकेट न मारा करतो. डावखुरी हाताचा शैलीदार गोलंदाज विशाल चिंद्रणकर कमबॅक करण्याचा प्रयत्न. अकुट टप्प्याचा बॉल कव्हरच्या वरतून सहजतेनं. एक टप्पा पडल्यानंतर बॉल चाललाय सीमा पार. 63 रन्स 63 धावा धाव फलकावर. 60 धावांचा टप्पा मात्र ओलांडलाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 3 चेंडूंमध्ये किती धावा जमावणार याकडे मात्र मोहा कोळीवाडा संघाच्या पाठीराख्यांचं लक्ष. अजून एक मोठा प्रहार स्क्वेअर लेगच्या वरतून धाडलाय. अनिकेत कोळीला जीवनदान दिलं तरी हे चाल पाहायला मिळणार होते. इथे मात्र षटकार खेचलाय स्क्वेअर लेगच्या वरतून. या 6 धावेनं मात्र धावसंख्या 69. 69 धावा. 13 चेंडू आणि 36 धावांची इनिंग आतापर्यंत साकारले ती अनिकेतनं. बाईक मॅन पहिल्यांदाच बाईक बामणडोंगरीच्या मैदानावरील स्पर्धा जिंकली आणि या खेळाडूला मिळाली. अजून एक समोरच्या दिशेमध्ये यावेळेस मात्र मिस्टेक नाहीये. अनिकेत कोळी यावेळेस मात्र परतेल. यावेळेस कोणतीही चुकी केलेली नाहीये. लॉंग ऑफ फिल्डर रमेश श्रीवास्तव हीच कॅच सेम कॅच अगोदर पहिल्याच ओव्हरमध्ये घ्यायची होती, ती अखेरीस अनिकेत कोळीला मात्र बाद केलंय. मोठा जल्लोष पाहायला मिळाला होता मोहा कोळीवाडा संघ जिंकल्यानंतर. अगदी ब्रास बँड दाखल झाला होता मैदानावर आणि त्या ब्रास बँड मध्ये संपूर्ण गाव त्या विजयाचा जल्लोष, पहिल्यांदाच एवढा मोठा विजयाचा जल्लोष पाहिला असेल ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. आणि तो मोहा कोळीवाडा संघ मग अक्षरशः खांद्यावर उचलून घेतलं गेलं अनिकेत कोळीला, कारण पहिल्यांदाच बाईक गावामध्ये जाणार होती आणि पुन्हा एकदा क्लास इनिंग मात्र साकारली अनिकेत कोळीनं. 14 बॉल 36 धावा. मोठं योगदान मात्र 4 षटकार आणि 2 चौकारांच्या सहाय्यानं त्यानं दिलं आपल्या टीमसाठी. इथून मात्र पाहायला गेलं तर शेवटचा बॉल बाकी आहे. चिंद्रणकर येतोय परंतु लेफ्ट हँडेड बॅट्समन उल्केश कोळी सज्ज होईल. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. टायमिंग नव्हतं परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेनं बॉल जाईल. 1 रन सिंगल येते. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न परंतु रन आउट होणार. एकेरी धाव आली. सिंगल धाब्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 70 धावा. 14च्या सरासरीनं ही धावगती. 71 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असेल. तर 71 धावांचं लक्ष असेल. आमचे मान्यवर सन्माननीय के.जे. पाटील साहेबांना या मंचावर सन्मानित केले जाईल. स्वागत करण्याची मी विनंती करतोय रामचंद्र गोसावी यांना की आपण आपल्या शुभ हस्ते के.जे. पाटील साहेबांचा या मंचावर स्वागत करावं. प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत अगदी आपुलकीनं केलं जात आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं हे आम्हाला चित्र पाहायला मिळालं. प्रत्येक ग्रामस्थांचं आणि मंचावर येणाऱ्या प्रत्येकाचं तेवढ्याच आपुलकीनं स्वागत एकता क्रिकेट क्लब बंगारपाडा या आयोजनामध्ये आपण सकाळपासून पाहतोय. तर 70 धावा झाल्यात आणि 71 धावांचं भलं मोठं लक्ष आता मात्र गावदेवी वळवली संघासमोर मुकेश शेलटकरला एक मोठी इनिंग साकारावी लागणार आहे. आणि या खेळाडूमध्ये क्षमता आहे. हा खेळाडू जर 5 षटकं मैदानावर राहिला तर या धावा चेस होऊ शकतात. परंतु मोहा कोळीवाडा संघ, कारण यंदाच्या हंगामामध्ये या टीमचा परफॉर्मन्स दमदार राहिला आहे, त्यामुळे खास करून विशेष लक्ष या टीमवर आता मात्र प्रत्येक जण देतोय.
प्रत्येक प्रेक्षक ज्या पद्धतीनं पहिल्यांदा रोशन दिघोडे संघाचे सामने पाहायचे, पारगाव संघाचे सामने पाहायचे, दापोली संघ, कामोटे संघाच्या ज्या ज्या लढती असे त्या ठिकाणी सामने पाहायला मोठ्या संख्येने यायचे. आता मोहाकोळीवाडा संघ दिसला की मोठ्या संख्येने लाईव्ह प्रेक्षक पाहायला येतात, कारण त्यांचा खेळ आता मात्र लोकांना आवडायला लागला आहे. कारण त्या पद्धतीनंच तो खेळतोय, बिंदासपणे कोणत्याही मोठ्या संघासमोर जाणं आणि ती जो बिंदासपणा जो ठासून भरलाय त्यांच्यामध्ये आणि त्याचमुळे त्यांचं क्रिकेट यावर्षी उंचावलंय आणि याला बऱ्याचशा घटना मी तर म्हणेन कारणीभूत आहेत. सर्वप्रथम लॉकडाऊनमध्ये त्यांनी केलेला सराव, रबर बॉलवर केलेली प्रॅक्टिस त्यासाठी फार महत्त्वाची ठरले. कारण रबर बॉल वेगानं येत असतो आणि त्या वेगावर कितीही वेगानं असलेले गोलंदाज सरसपणे ते खेळू शकतात, कारण हा सरावाचा भाग आहे. आणि तो सराव त्यांनी संपूर्णपणे लॉकडाऊनमध्ये केला आणि त्यानंतर मात्र लॉकडाऊनच्या नंतर उदयास आलेलं ग्रामीण टेनिस क्रिकेटमधलं नाव जे आहे मोहाकोळीवाडा, हा मोहाकोळीवाडा संघ आता मात्र 71 धावा डिफेंड करणार की इथे मात्र सहजतेनं चेस मुकेश शेलटकरकडे नजर असेल. ऐकूया दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर रोशन पाटील. थँक्यू सो मच दीपक पाटील सर. तर 71 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं आहे. खरं तर 71 धावा करायच्या आहेत वलवली टीमला आणि मोहा कोळीवाडा संघाचा जो या ठिकाणी खऱ्या तर सुतीतुमने उधळली गेली याचं कारण आहे मोहा कोळीवाडा संघाने यावर्षी दाखवलेला त्यांचा दमखम अनेक मैदानावरती. आपण जर पाहिला उल्बे नोड परिसरामधला हा गाव आणि या झपाट्याने विकसित झालेला एरिया, त्यामुळे आज बरेचसे जे या टीमचे मेंबर्स आहेत त्यांना देखील खेळ प्रॅक्टिससाठी देखील खूप चांगला वेळ मिळाला. त्यानंतर मात्र त्यांनी भरपूर मेहनत घेतली, रबर बॉलमध्ये देखील चांगलं परफॉर्मन्स आणि त्यानंतर मात्र आत्मविश्वासानं हा संघ प्रत्येक क्रीडांगणावरती आपण खेळताना पाहिला. पण एका बाजूनं वलवली संघ जो खऱ्या अर्थानं अनेक बलाढ्य संघांना नामोहरण करण्याची ताकद ज्या टीमकडे आहे तो संघ आहे वलवली. या दोन्ही संघांमध्ये एक मोठी लढत मग तुम्हाला नक्कीच इथे पाहायला मिळेल. तर 71 धावा करायच्यात येणाऱ्या 30 चेंडूमध्ये वलवली टीमला पहिली जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकिंग एंडला असेल विशाल चंद्रनकर, तर एका बाजूने असेल खऱ्या अर्थानं वलवली संघाची रन मशीन मुकेश शेलटकर. नॉन स्ट्रायकिंग एंडकडे षटक क्रमांक पहिलं फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय सुयश कोळी. सुयशला मात्र इथे सुयश प्राप्त करून द्यावं लागलं आपल्या टीमसाठी. सुयश कोळी आला यावेळेस मात्र बॉलिंग मध्ये पहिलं षटक फेकण्यासाठी. पॉवर प्लेचं षटक असेल फर्स्ट बॉल या इनिंग मधला ओव्हर द विकेट. चंद्रनकरसाठी हा बॉल होता, या बॉलला मात्र उडवलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर चाललाय बॉल, सीमा पार चौकार येतोय तो म्हणजे वलवली टीमसाठी. 71 धावा आपण पाहिल्या, 14.20च्या सरासरीने मात्र धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यासाठी मात्र एक चांगली पार्टनरशिप इथे बिल्ड करावी लागेल, भागीदारीला खूप महत्त्व दिलं जाईल. आज मोहा कोळीवाडा मैदानामध्ये खेळतोय, परंतु बरेचसे उलवानोड परिसरामधले प्रेक्षक मात्र या सामन्याचा आनंद घेत असतील. त्याचबरोबरीनं वलप विभागातील देखील वलवली विभागातील देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक मात्र नक्कीच सामन्याचा आनंद घेत असतील, कारण यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पाहता ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट देखील करण्यात आलेली आहे. लोअर फुल टॉस बॉल आणि इथे कोणत्याही प्रकारची चूक नाहीये, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गिरीशनं मात्र हा झेल पकडलाय. आणि तुम्ही पाहता या ठिकाणी बाद व्हावं लागेल ते म्हणजे चंद्रनकर या फलंदाजाला. पहिला धक्का बसतोय, चौकार जरूर आला, त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना सुयश कोळी. चला मैदानामध्ये फर्स्ट एड किट घेऊन जा, स्प्रेची गरज आहे, रिलीज स्प्रे घेऊन जा. मी कृपया आयोजकांना विनंती करतोय, थोडीशी इजा झाली त्याच्या हातावरती ज्यावेळेस हा झेल पकडला. खूप वेगवान चेंडू होता. नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होत असताना रत्नदीप चौधरी, मुकेश शेलटकर आणि रत्नदीप चौधरी. सुयश कोळीनं मात्र पहिल्या बॉलमध्ये चौकार जरूर केला, त्यानंतर मात्र कमबॅक देखील करून दाखवलं आपल्या टीमसाठी. हे करावं लागतं अनेक गोलंदाजांना. एखाद्या वेळेस आक्रमण, त्यानंतर मात्र कशा पद्धतीने त्यातून आपल्या स्वतःला सावरत मात्र विकेट घेणं ही देखील शैली दाखवली या गोलंदाजाने या बॉलवरती. चला स्पीडअप करा. मी मोहा कोळीवाडा टीमच्या संघनायकाला इथे विनंती करतोय. 4 धावा आल्या पहिल्या बॉलवरती. 4 धाब्याने स्वतःचा आणि टीमचा अकाउंट ओपन करणारा फलंदाज विशाल चंद्रनकर बाद झाला. नवीन फलंदाज गेला मैदानामध्ये तो म्हणजे रत्नदीप चौधरी. ओव्हर द विकेट सुयश कोळीचा बॉल मात्र आल्या लॉफ केला, बॉलला लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिलंय 6 धाब्यासाठी. हा दणदणीत षटकार. आक्रमकता ही खऱ्या अर्थानं ओळख आहे वलवली संघाची. गतवर्षी कुंडेबाल नाईट स्पर्धेमध्ये देखील या टीमनं छाप सोडली होती, ज्यामध्ये मुकेश शेलटकरचं एक अर्धशतक देखील आपण पाहिलं होतं.
आज देखील मोठ्या ताकदीनं मात्र हा संघ मैदानामध्ये दाखल झालाय. आतापर्यंत 10 धावसंख्या स्कोर कार्डमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. दुपारचं सत्र 3चा प्रहर देखील होऊन गेलाय. मैदान जर आपण पाहिलं पूर्णपणे आउटफील्ड चांगली आहे, त्यामुळे ॲडव्हान्टेज मिळतोय फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला. 10 धाबा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. रत्नदीप चौधरी हा देखील एक युवा यंगस्टर आहे वलवली संघाचा. त्याच्या बॅटमधून हा षटकार आलाय. रिषभ केबल नेटच्या माध्यमातून सर्व नेट सेवा आम्हाला लाभली आहे. 24 इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या संपूर्ण स्पर्धेचं. अक्कूट टप्प्याचा बॉल होता आणि इथे मात्र अतिरिक्त उसळी घेणारा हा चेंडू पंचांचा इशारा होतोय व्हाईट बॉल. आणि एक वॉर्निंग देखील गोलंदाजाला दिली गेली आमच्या पंचांच्या माध्यमातून. सुनील पाटील सर मुरबी नगरीचे मुरबी गावाचे आमचे क्वालिफाईड पंच आणि त्यानंतर एका बाजूने रोहिंजन गावचे आमचे रवी पाटील सर पंचाच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहतोय. फुलर लेन बॉल आणि इथे एज लागली आहे आणि सागर कोळीनं मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये आणि इथे मात्र हा झेल पकडला. आणखीन एक धक्का बसतोय तो म्हणजे या ठिकाणी वलवली संघाला. रत्नदीप चौधरी देखील बाद झालाय. जास्त काळ खेळपट्टीवरती उभं राहता आलं नाही दोन खेळाडूंना. चौकार आपण पाहिला विशाल चंद्रकरनी लगावला, त्यानंतर लगेच तो बाद झाला. तदनंतर फलंदाज मैदानामध्ये आला रत्नदीप चौधरी, त्याने षटकार लगावला, तो देखील लगेच बाद झाला. सातत्य टिकवणं, खेळपट्टीवरती पाय रोवून उभं राहणं हे फार गरजेचं आहे आणि ती क्षमता मात्र मुकेशमध्ये आहे. एका बाजूला नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय ऋषिकेश चौधरी. आतापर्यंत 10 धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली आहे. 71 धावांचा पाठलाग करायचा, त्यामुळे एक पार्टनरशिप खूप महत्वाची आहे. मापी असावी 11 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. एक स्पेअर चेंडू देखील फेकला गेला होता, त्यामुळे 11 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. कॅल्क्युलेशन तुम्ही पाहता या ठिकाणी जो खेळाडू मैदानामध्ये चाललाय त्याचं मात्र लक्ष आहे धावसंख्येवरती. कशा पद्धतीने स्ट्रॅटर्जी आखली जाईल, सरासरीनं कशा पद्धतीने धावा पूर्ण केल्या जातील, या पूर्णपणे मूल्यमापनाने हे खेळाडू मात्र मैदानामध्ये खेळताना आपण पाहतोय. ऋषिकेश मैदानामध्ये दाखल झालाय. 11 धावा स्कोर कार्डमध्ये 2 गडी बाद झालेत. या गोलंदाजी मार्ग सुयश कोळी राईट आर्म ओव्हर द विकेट. सुयशला मध्ये 2 यश प्राप्त झाले. यावेळेस देखील ऋषिकेश चौधरीने बॉलला फेकून दिलाय. अगदी लांब लचक हा षटकार. पूर्णपणे फलंदाज जणू पॅव्हलियनमधून सेट होऊन आलेत की काय मैदानामध्ये, कारण रत्नदीप चौधरीने देखील पॅव्हलियनमधून आला आणि पहिल्या बॉलवरती षटकारानं आपलं अकाउंट ओपन केलं. इथे देखील षटकार येतोय ऋषिकेशच्या बॅटमधून आणि मी पहिल्यांदा उल्लेख केला खरं तर बॅटिंग लाईन खूप सुंदर आहे वलवली संघाची. स्ट्रेंथ खूप सुंदर आहे बॅटिंगमध्ये आणि तेच दाखवत असताना मैदानामध्ये आतापर्यंत 17 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. सुयशला मात्र थोडंसं या ठिकाणी कमबॅक करून द्यावं लागलं आपल्या टीमसाठी. प्रत्येक फलंदाजानं मोठे फटके लगावलेत पहिल्या बॉलवरती. ऋषिकेश चौधरीच्या बॅटमधून हा षटकार आला. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सुयश कोळी. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता, थोडीशी गती कमी केली आहे. त्यानंतर मात्र हा बॉल डॉट येतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील इथे समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर वलवली संघाची धावसंख्या स्कोर कार्डमध्ये लागली गेली आहे ती म्हणजे 2 गडी बाद 17. 71 धावांचा पाठलाग करायचा या ठिकाणी वलवली टीमला. तर एका बाजूनं 71 धावा रोखायच्या त्या म्हणजे मोहा कोळीवाडा संघाला. किंजल स्पोर्ट्सची स्पर्धा जिंकली आहे, त्यानंतर बामण डोंगरची स्पर्धा जिंकली आहे आणि खऱ्या अर्थानं ब्रास बँड घेऊन या टीमनं जल्लोष साजरा केला आणि गावाची एकात्मता मात्र या टीमच्या माध्यमातून आम्हाला सातत्याने पाहायला मिळाली आहे. मोहा कोळीवाडा संघाच्या माध्यमातून तर एका बाजूने वलवली संघ गेले कित्येक वर्ष चांगला दांडगा अनुभव आणि चांगला प्रवास करणारा हा खऱ्या अर्थानं वलवली संघ आपण पाहतो मैदानामध्ये. तर याच दरम्यान सुरेश पाटील साहेब आणि या बाळाराम दमडे साहेब या मान्यवरांना इथे विनंती आहे आपण मंचावरती येऊन या सामन्याचा आनंद घ्या. आदरणीय सुरेश पाटील साहेब आणि बाळाराम दमडे साहेब या मान्यवरांना इथे विनंती आहे आपण मंचावरती येऊन इथे स्थानापन्न व्हायचं आहे. आणि खास करून भंगारपाडा नगरीचे जे ज्येष्ठ मान्य प्रतिष्ठित व्यक्तिमत्व इथे मैदानात उपस्थित झालेत त्या सर्वांना आमच्या आयोजन कमिटीकडून विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मुकेश शेलटकरच्या बॅटमधून एक देखणा फटका आणि खऱ्या अर्थानं मुकेश शेलटकरचं टॅलेंट मात्र या फटक्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. लॉफ केला बॉलला, लॉंग ऑफच्या डोक्यावर मात्र बॉलला सरळ फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेसाठी हा षटकार. या षटकाराच्या मतीनं मात्र तब्बल 23 धावा स्कोर कार्डमध्ये लागल्या गेल्यात. 2 गडी बाद 23 ही धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावरती. गोलंदाजी करतोय यावेळेस जोगेंद्र कोळी बांधव आणि या मात्र जोगेंद्र कोळी गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल तुम्ही पाहिला मुकेशला षटकार लगावलाय आणि आपले इरादे स्पष्ट केले या खेळाडूने. 71 धावांचा पाठलाग करायचा. आतापर्यंत 23 धावा स्कोर कार्डमध्ये लागल्या गेल्यात.
यावेळेस लेंथ कमी केली, शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू फेकला, टॉस केला बॉलला आणि त्यानंतर मात्र बॉल सरळ गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि व्हेरिएशन दाखवत असताना इथे मात्र जोगेंद्र कोळी हा गोलंदाज. व्हेरिएशन खूप महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये. ज्या गतीनं बॉल येतो त्याच गतीनं मात्र बॉल सीमारेषा बाहेर देखील जातो, परंतु व्हेरिएशन असेल तो गोलंदाज मात्र प्रभावी मारा करताना पण पाहिला. शरीराचा वेध घेतलाय इथे लाऊड अपील. खूप वेग होता या बॉलमध्ये. कमबॅक करत असताना मात्र मुकेशने लगातार 2 चेंडू निर्धाव घेऊन काढलेत. थोडंसं प्रेशर येईल या फलंदाजावरती, परंतु इथे संयमानं खेळावं लागेल, टेम्परामेंट दाखवावं लागेल, सुज्ञ क्रिकेट खेळावं लागेल, प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर करावा लागेल. गोलंदाजाचं कौतुक करायला लागेल जोगेंद्र कोळी ज्यानं मात्र कमबॅक केलं. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट प्रेशरमध्ये खेळलेला फटका आणि यावेळेस हा फटका फसला गेलाय. मी पहिल्यांदा उल्लेख केला प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर करावा लागेल. जरी 2 चेंडू निर्धाव आले तरी एक सिंगल डबलने जर स्ट्राईक रोटेट केली असती तरी नक्कीच अजूनही चांगल्या चेंडूचा फेस करण्याची संधी मिळाली असती या खेळाडूला, परंतु इथे मात्र हा फटका फसला गेलाय. त्यानंतर मात्र हा सोप्पा झेल पकडला. तिसरा धक्का बसतोय तो म्हणजे वळवी संघाला. धावसंख्या पण पहिली धावफादी लागली गेली आहे 23. 3 गडी बाद 23. नवीन फलंदाज सुयोग म्हात्रे आणखीन एक नवोदिताचा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. 23 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 71 धावांचा पाठलाग करत असताना षटक क्रमांक दुसरं जोगेंद्र कोळीचं मार्गस्थ असताना पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर मात्र लगातार 3 चेंडू निर्धाव ज्यामध्ये एक विकेट घेण्यामध्ये यश आलं जोगेंद्र कोळी या गोलंदाजाला. स्ट्रायकिंग एंडला आलाय तो म्हणजे ऋषिकेश चौधरी. ओव्हर द विकेट अकुट टप्प्याचा बॉल. यावेळेस देखील फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक आले होते आणि इथे मात्र जीवनदान मिळतोय तो म्हणजे ऋषिकेश चौधरी या फलंदाजाला. ज्या पद्धतीनं पहिल्या इनिंग मध्ये अनिकेतला जीवनदान मिळवत अशा पद्धतीचं जीवनदान मात्र या ठिकाणी ऋषिकेश चौधरी या खेळाडूला फलंदाजाला मिळत असताना मैदानामध्ये टॉप आणि या बॅकवर्ड क्षेत्राकडे बॉल गेला होता आणि सोप्पा झेल सुटला गेला होता शॉर्ट पॉइंट लेग क्षेत्राकडे. जीवनदान नक्कीच मिळालं. या संधीचा मात्र फायदा उचवावा लागेल या फलंदाजाला आणि आपल्या संघासाठी साजेशी इनिंग मात्र साकारावी लागेल ऋषिकेश चौधरी या फलंदाजाला. सुयोग म्हात्रे जो स्ट्रायकिंग एंडला आलाय, नवोदित असा खेळाडू. वलवली गावचे आमचे समालोचक मित्र, खऱ्या अर्थानं रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे खजिनदार आणि उत्कृष्ट भजन सम्राट म्हणून त्यांची ओळख सत्यवानजी म्हात्रे हे देखील या सामन्याचा आनंद घेत असतील. त्यांचं देखील आपण इथे स्वागत करूया. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा जोगेंद्र कोळी. अकुट टप्प्याचा बॉल, आणखीन एक चांगला चेंडू. अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्यावर नियंत्रण. त्यानंतर मात्र बॉलला थोडा टॉस केला, सरळ झाला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू सांगता झाली आणि दुसरं षटक देखील इथे समाप्त झालंय. 2 षटकाच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या पण पहिली धावफादी लागली गेली 3 गडी बाद 24. म्हणजे या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या, त्या म्हणजे जोगेंद्र कोळी या गोलंदाजाने. कमबॅक करून देणारं षटक. 24 धावा आहे स्कोर कार्ड मध्ये. अजूनही बराचसा प्रवास पूर्ण करायचा या सामन्यामध्ये निर्णायक विजयासाठी. 18 चेंडू आणि आता 47 धावेची गरज. 18 चेंडू आणि 47 धावा हे समीकरण मैदानामध्ये असताना मात्र एका फलंदाजाला अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. 3 प्रमुख फलंदाज बाद झाले, परंतु ऋषिकेश चौधरी मात्र मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय. त्या खेळाडूला मात्र जीवनदान देखील मिळालंय आणि गोलंदाजी मार्कवरती तो नवीन गोलंदाज रणजित कोळी. अनुभवी असा हा गोलंदाज यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवरती आलाय. समोर फलंदाज आहे तो म्हणजे ऋषिकेश चौधरी. ओव्हर द विकेट रणजित कोळी. वेगळी ऍक्शन आणि त्या ऍक्शनवर रिॲक्शन दिलाय तो म्हणजे ऋषिकेशनं. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, फक्त दिशा दिली आहे आणि या बॉलमध्ये 2 धावा आल्या, त्या म्हणजे वलवली टीमसाठी. आपण जर पाहिली रणजित कोळीची ऍक्शन, आठवण करून देऊ आपण नक्कीच श्रीलंकन गोलंदाज लसित मलिंगाला. त्याची देखील साइड आर्म ऍक्शन, ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर करतो गोलंदाज. अकुट टप्प्याचा बॉल होता आणि यावेळेस मात्र बॉलला सरळ फेकून दिला. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. ऋषिकेशला मिळालेले जीवनदान आणि त्यानंतर मात्र ऋषिकेशने दाखवलेली आक्रमकता. थोड्याशा अडचणी वाढतील जरूर मोहा कोळीवाडा टीमसाठी, कारण या खेळाडूचा सोपा झेल सुटला गेला होता. त्यानंतर मात्र आक्रमण करतोय हा फलंदाज ऋषिकेश चौधरी. 16 चेंडू आणि आता 39 धावेची गरज. शेवटचे 16 बॉल 39 धावेची गरज. यावेळेस मात्र विकेट घ्यावं लागेल मोहा कोळीवाडा संघाच्या गोलंदाजाला. रणजित कोळीचं पण कौतुक करूया. एक आगली वेगळी शैली आणि त्यानंतर मात्र खूप चांगल्या पद्धतीने बॉल डिलिव्हर देखील करत असताना रणजितला
जास्तीत जास्त बॉलला हाईट देत नाही आहे, डीप सबमरीन डिलिव्हरी फेकतोय, थोडीशी कमी उंची असणारे बॉल फेकतोय रणजित कोळी. ही देखील ओळख या षटकामध्येच रणजितची तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट चांगली गोलंदाजी करत असताना रणजित वरती केलेलं आक्रमण देखील तेवढं सुंदर आपण पाहिलं ऋषिकेश चौधरीच्या माध्यमातून. 16 चेंडू आणि आता 39 धाब्याची गरज. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. हेलिकॉप्टर उडवलाय आणि हा हेलिकॉप्टर लँड होतोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. ऋषिकेश ऑन फायर. क्रिकेटमध्ये तुम्हाला मिळालेली संधी आणि त्या संधीचं केलेलं सोनं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ऋषिकेश चौधरीचे 2 फटके. झेल सुटला गेला आणि त्यानंतर तुम्ही पाहताय स्क्रीनवरती ज्या पद्धतीने हेलिकॉप्टर फटका लगावला या खेळाडूनं. खूप चांगली फटकेबाजी इथे आपण पाहतो ऋषिकेशच्या माध्यमातून. आणि या धावांचा अंतर मात्र कमी करतो हा खेळाडू. 15 चेंडू आणि आता 33 धाब्याची गरज. इक्वेशन आपण पाहिलं बदलत चाललंय. जसजसे मोठे फटके येत चालले तसं मात्र प्रेशर वाढत चाललंय मोहा कोळीवाडा संघाच्या गोलंदाजांवरती. पण तो रणजित कोळीला मात्र इथे कमबॅक करावं लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. एक आगेवेगळी ऍक्शन आणि त्यानंतर मात्र रिॲक्शन देत असताना ऋषिकेशला आपण पाहतो इथे देखील चांगला स्ट्रोक. कव्हरच्या डोक्यावर येणारा हा षटकार आणि इथे षटकार हॅट्रिक पूर्ण करतोय ऋषिकेश चौधरी हा फलंदाज. अप्रतिम टायमिंग, लाजवाब स्ट्रोक, अफलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालली आहे ऋषिकेश चौधरीच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने अनिकेत कोळीला मिळालेलं जीवनदान आणि त्यानंतर मात्र अनिकेतने केलेली बहारदार फलंदाजी त्याचं प्रत्युत्तर देत असताना यावेळी ऋषिकेश चौधरी हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे चेंडू असतील 14 आणि गरज असेल ती म्हणजे 27 धाब्याची. 14 चेंडू आणि 27 धाबा. 14 बॉल आणि 27 धाबा. ऋषिकेशने केलेलं आक्रमण आता मात्र महागळात पडत चाललंय ते म्हणजे मोहा कोळीवाडा टीमसाठी. रणजित कोळी पुन्हा एकदा बॉलिंग मागपती. यावेळेस दबाव, दडपण, प्रेशर आपण पाहतोय गोलंदाजापती वाढत चाललंय कारण लगातार 3 षटकार लगावलेत ऋषिकेशने. त्यानंतर मात्र हा वाईट बॉल. 14 चेंडू आणि आता 26 धाब्याची गरज. 14 बॉल 26 धाबा. ओव्हर द विकेट. रणजित कोळीचा हा चेंडू मात्र खोदून काढलाय बॉलला. खूप चांगला एफर्ट, फुटवर्कचा वापर केला क्षेत्ररक्षकानं. त्यानंतर मात्र सुयशला मिळालेलं यश. अतिशय गोळीच्या वेगानं बॉल चालला होता ब्लॅक स्क्रीनच्या समोर आणि त्यानंतर मात्र त्याच वेगानं आला होता सुयश आणि स्वतःचा फुटवर्कचा वापर करत मात्र या ठिकाणी 2 धाबा आपल्या टीमसाठी रोखल्यात या खेळाडूनं. 13 चेंडू आणि आता 24 धाब्याची गरज. ऋषिकेश मात्र खऱ्या अर्थानं या ठिकाणी विजयाचा अडथळा ठरतोय तो म्हणजे मोहा कोळीवाडा संघासाठी. 8 चेंडू आणि 29 धावसंख्येवरती खेळतोय. आणखीन एक चांगला स्ट्रोक खेळलाय. दर्जेदार फटकेबाजी, लॉंग ऑफ आणि कव्हरच्या डोक्यावरून बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाब्यासाठी हा गगनभेदी षटकार. अतिशय चांगली वादली आणि विस्फोटक खेळ साकारत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज ऋषिकेश चौधरी. मी पहिल्यांदा उल्लेख केला या खेळाडूचा झेल सोडलाय आणि तो झेल नाही तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी तुम्ही पाहता मॅच सोडली आहे, कॅच सोडली होती या क्षेत्ररक्षक फलंदाजी. त्यानंतर मात्र पूर्णपणे हवी होत असताना ऋषिकेश चौधरी हा फलंदाज. 12 चेंडू आता गरज असेल ती म्हणजे 18 धाब्याची. 12 बॉल आणि 18 धाब्याची गरज. शॉर्ट टीमिटिंग या ठिकाणी पाचारण केली आहे संघनायकानं आणि का करू नये इथे मात्र खऱ्या टीम मिटिंग करण्यास भाग पाडलाय ऋषिकेश चौधरी या फलंदाजानं मोहा कोळीवाडा संघाच्या संघनायकाला. जोगेंद्र कोळी कमबॅक करेल का हा प्रश्न देखील निर्माण झाला असेल मोहा कोळीवाडा संघाच्या समर्थकांमध्ये कारण 12 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत त्या म्हणजे 18. प्रतिषटक 9.00च्या सरासरीनं मात्र या 18 धावांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे या ठिकाणी वलवली टीमला. समोर आहे सुयोग मात्रे. सेन्सिबल क्रिकेट सुयोगला देखील खेळावं लागेल कारण जास्तीत जास्त स्ट्राईक ऋषिकेशला मिळाले तर नक्कीच आणखीन विजयाचा वाट मात्र सुकर होतील. इथे फटका फसलाय आणि फटका नाहीये तर नशिबाचा चौकार मिळतोय. 1 बाउन्स बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार हा चौकार. प्रेशर, दडपण, दबाव या ठिकाणी मोहा कोळीवाडा संघाच्या वरती निर्माण होताना आपण पाहतोय. ज्या मोहा कोळीवाडा संघानं मात्र खऱ्या तर किंजल स्पोर्ट्स स्पर्धेमध्ये दिगोडे संघाला देखील पराभूत केला होता तो संघ मात्र इथे थोडासा साज पडताना आपण पाहतो वलवली संघासमोर. खूप चांगली इनिंग साकारली ऋषिकेशने. त्यानंतर मात्र त्याला साथ देत असताना सुयोग मात्रे हा फलंदाज. एज लागली आहे बॅकवर्ड क्षेत्राकडे. आउटफील्ड फास्ट. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय सरळ गोळीच्या वेगानं बाउंड्री लाईन बाहेर. सीमा पार हा चौकार. 10 चेंडू आणि आता 10 धाब्याची गरज. सामना अतिशय सुकर केला या 2 फलंदाजाने. सहजगत्या विजयाकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न 2 खेळाडूने करून दिला आपल्या टीमला. परंतु या मैदानात आणखीन एक पराक्रम विसरता कामा नये. पहिल्या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 6 धावा
टेम्पोड्या संघाला करता देखील आल्या नव्हत्या. इथे 10 चेंडूमध्ये 10 धावा करायच्या त्या म्हणजे वलवली टीमला. सुयोग मात्र स्ट्रायकिंग एंडला लगातार 2 चौकार पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला उभा असेल. अकूट टप्प्याचा बॉल पुल केलाय, शतरक्षक चेंडूला जज करतो आणि यावेळेस मात्र हा विकेट. प्रेशर क्रिएट करावा लागेल मोहा कोलिवाडा संघाला. अजूनही काहीही घडलेलं नाहीये, सामना बॅलन्स आहे. शेवटचे 9 चेंडू आणि आता 10 धाब्याची गरज. निलेश मात्रे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. सुयोग बाद होतोय. 9 चेंडू आणि आता 10 धाब्याची गरज. चला नारपोली टीमचे संघनायक आपण देखील इथे उपस्थित राहायचंय. लगेचच विजेता संघ आणि नारपोली या दोन टीमच्या दरम्यान नाणेफेकी होईल. त्यामुळे मी नारपोली टीमच्या संघनायकाला इथे विनंती करतोय आपण देखील इथे उपस्थित राहायचं. निलेश म्हात्रे आणि ऋषिकेश चौधरी ही जोडी मैदानामध्ये. अजूनही 9 चेंडू आणि 10 धाब्याची गरज. निर्णायक विजयासाठी आतापर्यंत 61 धावा स्कोर कार्ड मध्ये लागल्या गेल्यात. 9 बॉलमध्ये 35 धावसंख्येवरती खेळतोय तो म्हणजे ऋषिकेश चौधरी हा फलंदाज. बॉलिंग मार्कमध्ये पुन्हा एकदा जोगेंद्र कोळी. उर्ध विकेट. खूप चांगला चेंडू. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. प्रेशर सिच्युएशन मध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी. परिस्थितीनुरूप मात्र या ठिकाणी गोलंदाजी करत असताना जोगेंद्र कोळी हा गोलंदाज. 8 चेंडू आणि आता 10 धाब्याची गरज. हे 2 चेंडू खूप निर्णायक असतील या सामन्यामध्ये. जर या 2 चेंडूवरती एका दुसरा विकेट किंवा डॉट चेंडू फेकले तर मात्र थोडा प्रेशर वाढेल तो म्हणजे वलवली संघावरती. कशा पद्धतीने या 2 चेंडूवर फेस करेल ऋषिकेश हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू. वेग आहे आणि टप्पा देखील सुंदर. 7 चेंडू आणि आता 10 धाब्याची गरज. विचुंबे संघाचा गोलंदाज रोहित सुरतेला आपण पाहिलं तशा पद्धतीची गोलंदाजी मात्र चालली आहे या ठिकाणी जोगेंद्र कोळी याच्या माध्यमातून. शेवटचे 7 बॉल. आता गरज आहे ती म्हणजे 10 धाब्याची. 7 चेंडू आणि 10 धाबा हा चेंडू अतिशय निर्णायक असेल या मॅच मध्ये दोन्ही संघांसाठी. मोठा फटका घ्यावा लागेल ऋषिकेशला. थोडासा प्रेशर कमी होईल शेवटच्या षटकामध्ये ऋषिकेशसाठी. तर एका बाजूने मात्र हा बॉल डॉट फेकणं गरजेचं आहे जोगेंद्र कोळीसाठी. आणखी एक चांगला चेंडू. खूप चांगला स्पेल मात्र हाताळला यावेळेस आता जोगेंद्र कोळी या गोलंदाजानं. वारंवार अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु खूप चांगला चेंडू लँड केले त्या जोगेंद्र कोळीनं. आणि इथे मात्र जर पाहिलं आपण या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या जोगेंद्र कोळी या गोलंदाजानं. 8च धावा खर्च केल्या कारण पहिल्या षटकामध्ये देखील जोगेंद्रने फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये देखील आपल्या टीमला कमबॅक करून दिलं परंतु शेवटचं षटक अतिशय निर्णायक असेल मोहा कोलिवाडा टीमसाठी. कारण 6 चेंडूमध्ये धावा करायच्या त्या म्हणजे 10 विजयासाठी वलवली टीमला. आता मात्र प्रश्न निर्माण झालेत, प्रश्न उपस्थित करत झालेत या ठिकाणी मैदानावरती कोणत्या गोलंदाजावरती शेवटच्या षटकाची जबाबदारी सोपवली जाईल. रणजित कोळीचं ते महागडं षटक आणि त्यानंतर मात्र जोगेंद्रने केलेलं कमबॅक हे देखील रहस्यमय तुम्ही पाहता मैदानामध्ये. 6 चेंडू आणि आता 10 धाब्याची गरज. शेवटचे 6 बॉल 10 धावा. चला स्पीडअप करा मोहा कोलिवाडा संघ. या ठिकाणी थोडासा विचार विनिमय करावा लागेल आणि कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल, कशा पद्धतीने धावा रोखल्या जातील यावर मात्र गेम प्लॅनिंग करावं लागेल. स्ट्रॅटर्जी आखावं लागेल मोहा कोलिवाडा संघाच्या संघनायकाला. शेवटचे 6 चेंडू आणि आता 10 धाब्याची गरज. कुणाल कोळीकडे मात्र हे षटक सोपवलं संघनायकानं. हा देखील यंगस्टार आहे. यावेळेस मोहा कोलिवाडा संघाचा अनिकेत कोळी मार्गदर्शन करतो या खेळाडूला. कशा पद्धतीने बॉल डॉट फेकले जातील, कशा पद्धतीने विकेट घेतली जातील, कशा पद्धतीने धावा रोखल्या जातील या गोष्टीचं मार्गदर्शन करणं या खेळाडूसाठी खूप गरजेचं आहे. आणि ते मार्गदर्शन करत असताना सर्व खेळाडू यावेळेस मोहा कोलिवाडा टीमचे. 6 बॉल 10 धाब्याची गरज. निलेश मात्रे जो आलाय नवीन फलंदाज मैदानामध्ये. यावेळेस पहिले 3 अतिशय निर्णायक असेल दोन्ही संघांसाठी. शेवटचे 6 बॉल आणि 10 धाब्याची गरज. एकपेक्षण आपण पाहिलं 12 चेंडू 18 धाब्याची गरज असताना जोगेंद्रने फक्त 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी अजूनही वलवली संघाला 6 चेंडूमध्ये 10 धाब्याची गरज. कुणाल कोळी नवोदित असा गोलंदाज ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल टप्पा पडला, थोडा डीप राहिला, सरळ जातो यष्टी रक्षकाच्या मध्ये. डॉट बॉल फेकला गेलाय. प्रेशर वाढत चाललंय वलवली संघावरती. पहिले 3 चेंडू अतिशय निर्णायक असेल त्यामधला पहिला चेंडू निर्धाव फेकलाय कुणाल कोहलीनं. इथे मात्र थोडासा वरचढ करतोय मोहा कोलिवाडा संघ. सामना अजूनही संपलेला नाही. या सामना पूर्णपणे बॅलन्स आहे. 5 चेंडू आणि आता 9 धाब्याची गरज. आज या खेळपट्टीतील प्रत्येक सामना हा रोमहर्षक होताना आपण पाहिला. अतिशय चांगले सामने आपण या क्रीडांगणामध्ये पाहिले. शेवटचे 5 बॉल आणि 10 धाब्याची गरज. यावेळेस मात्र बॅकफुटला गेले आणि त्यानंतर मात्र आपल्या ताकदीचा वापर केलाय आणि या सामन्याची हवा करायला षटकार येतोय तो म्हणजे निलेश मात्रेच्या बॅटमधून. षटकारानं मात्र पूर्णपणे 21 बदलून टाकलं. 4 बॉल आणि 4 धाब्याची गरज.
4 चेंडू आणि 4 धाब्याची गरज असेल या मॅच मध्ये निर्णायक यासाठी वलवली संघाला. कुंडेवाल टीमनं मात्र 6 चेंडू मध्ये 6 धाबा करून दिल्या नव्हत्या टेंबोडे टीमला. या ठिकाणी मात्र त्याच परिसरामधला त्याच विभागामधला वलवली संघ मैदानामध्ये धावा चेस करण्यासाठी सज्ज झालाय. 4 चेंडू आणि 4 धाब्याची गरज. एका उल्मानोड विभागातला एक संघ तर दुसरा आपण पाहतोय खरं तर टेंबोडे वल्लभ एरियामधला हा वलवली संघ. शुभेच्छा असेल दोन्ही टीमला मात्र आमच्या आयोजन कमिटीकडून. कोणीही जिंको कोणीही हारो पण इथे क्रिकेटचा विजय होताना तुम्हाला पाहायला मिळेल. 4 बॉल 4 धाब्याची गरज. कुणालला मात्र या ठिकाणी कमबॅक करावं लागेल. निलेश मात्रे पूर्णपणे सेट आहे मैदानामध्ये. ओर द विकेट कुणाल. फुलरलेन चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न होता. बॉल चाललाय सरळ गोलंदाजच्या मागे आणि त्यानंतर मात्र समीकरण बनलं. 3 चेंडू आणि 3 धाब्याची गरज. शेवटचे 3 बॉल 3 धाब्याची गरज. प्रेशर असेल कदाचित या फलंदाजांमध्ये कारण लो स्कोरिंग सामन्यामध्ये धावांचा पाठलाग करताना आपण पाहतो बरेचसे फलंदाज दबावाखाली फलंदाजी करतात. पण या ठिकाणी ऋषिकेश चौधरी कशा पद्धतीने धावांचा पाठलाग करेल. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे 3 धावा कंप्लीट चेस करावं लागतील या फलंदाजाला. 3 चेंडू आणि 3 धाब्याची गरज. कुणाल कोळी यावेळेस मात्र थोडासा ट्रॅक मध्ये बदल करतो. राऊंड विकेट बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय. वेगळा फटका खेळायचा होता. कॉटन बॉलची संधी निर्माण झाली होती आणि मिसफिल्ड. खराब कामगिरी. सुयशला मात्र थोडासा दबावाखाली थोडासा फंबल झाला त्यानंतर मात्र मिसफिल्डिंग झाली. नक्कीच 2 धाबा देखील मिळाल्या. झेल देखील सुटला परंतु झेल पकडणं अगदी अवघड होतं या गोलंदाजासाठी कारण जेव्हा गोलंदाज पॉपिंग क्रीजवरती येतो बॉल रिलीज करण्यासाठी तेव्हा पूर्ण बॉडी बॅलन्स खालच्या बाजूला असतात. अशा वेळेस मात्र क्विक ऍक्शन मध्ये झेल पकडणं हे देखील फार कठीण असतं. प्रयत्न जरूर केले कुणाला परंतु बॅकअप चांगला आला नाही या सुयशच्या माध्यमातून. 2 चेंडू आता मात्र 1 धाब्याची गरज. 2 बॉल 1 धाव. 1 धाव रोखता येईल का मोहा कोलीवाडा संघाला हे देखील पाहावं लागेल. एका बाजूने ऋषिकेशला मिळालेलं जीवन आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे संकटमोचक म्हणून फलंदाजी या खेळाडूने केली आहे. 2 चेंडू 1 धाब्याची गरज. चांगला फलंदाज तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी केली आहे. संकटमोचक म्हणून उभा राहिला आपल्या टीमसाठी. आतापर्यंत 2 चेंडू मध्ये 1 धाब्याची गरज आहे ती म्हणजे वलवली संघाला. स्टँड अँड डिलिव्हर. अवकाशाला भेदणारा हा षटकार येतोय. वादळी केळी साकारली आणि या दोन्ही स्टाईलने मात्र हा सामना फिनिश केलाय तो म्हणजे ऋषिकेश चौधरी या फलंदाजानं. वेल प्लेट वलवली टीम आणि हार्ड लक मोहा कोलीवाडा संघ. तुम्हाला देखील शुभेच्छा पुढच्या स्पर्धेसाठी. चला टॉस साठी नारपोली टीमचे कॅप्टन आपण लगेचच यायचं आहे. तर सामनावीर या सामन्यामधला 14 चेंडू आणि 43 धावांची विस्फोटक इनिंग साकारणारा आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट घेणारा ऋषिकेश चौधरी सरला ठरला या सामन्याचा सामनावीर. या ऋषिकेश आपण सामनावीराचा पुरस्कार देखील स्वीकारायचा आहे. त्यानंतर मी विनंती करतो या ठिकाणी नारपोली टीमचे कॅप्टन नरेंद्र आपण देखील लगेचच यायचं आहे. टॉस होईल